एकदा अण्णासाहेबांसाठी जोरदार टाळ्या। हम तुम्हारे पीछे है। आज आपल्या शेख मोहम्मद महाराजांच्या पावनभूमीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या आणि माझ्या प्रचारासाठी आज या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित राहिलेत। खरं तर अजून आपल्याला वाघमारे साहेबांचं भाषण ऐकायचं आहे आणि त्यांच्या आपले नेते आदरणीय बाळासाहेब हे 10 मिनिटांमध्ये हेलिकॉप्टर या ठिकाणी येतं आहे आणि मला तर 10 मिनिटं सुरुवात करायलाच भाषणाला लागती, म्हणून मी आता आधी बोलून घ्यायचा निर्णय घेतला आहे। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या भूमीच्या ज्यांचा आपला भूमीमध्ये जन्म झाला अशा ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर आणि आपल्या देशाच्या बाहेर सुद्धा यांनी आपल्या कलेतून आपल्या श्रीगंधाचं नाव कानाकोपऱ्यात पोहोचवलं असं सुरेखाताई पुणेकर, आपल्या सर्वांचे सहकारी, खरं तर माझ्या आधी बोललेले दीपक भाऊ बोराटे, धनगर समाजासाठी फार मोठा संघर्ष त्यांनी सोलापूरमध्ये उभा केला असे बोराटे साहेब, जे राज्याचे प्रवक्ते आहेत, वंचितचे प्रवक्ते आहेत असे जाफरभाई, आणि आपल्या सर्वांचे सहकारी ज्यांनी मला कायमस्वरूपी मदत केली, वंचित बहुजन आघाडी पक्षाचे प्रवक्ते आमचे सहकारी मित्र अरुणजी, दादासाहेब, मंचकावर सर्वच या ठिकाणी आपल्या सर्वांचा नाम उल्लेख मी घेऊ शकतो, परंतु वेळ आपल्याला कमी आहे, म्हणून मंचकावर असलेले सर्व आपल्या श्रीगोंदा मतदारसंघातील सर्वच कार्यकर्ते ज्यांनी आयती जणू एखाद्या माणसाचा जीव जात असताना त्याला पाण्याचा घोट पाजायची पाळी येते, प्रत्येक गावात गेल्यानंतर आपल्याला लोक म्हणायची तुम्ही निवडून येणार पण गोरं काळेकरचं काहीतरी करा, पण गोरख भाऊची आमची निवडणूकच्या आधीच चर्चा झाली होती, पण काही तांत्रिक अडचणामुळे त्यांचा फॉर्म राहिला आणि त्यांना खात्री नव्हती मी निवडणूक लढवीन। पण आज तुम्हाला सांगतो, आता एवढी मोठी गर्दी झाल्यानंतर कोण निवडणुकीच्या रिंगणातून माघारी सरू शकतो का? आता बरेच जण म्हणतात मला आमदार झाल्यासारखं वाटतं, पण मी आज जाहीर करतो मी आमदार झालेलो आहे, मला वाटत नाही मी झालेलो आहे। आज या कार्यक्रमाला अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, मग आमचे रामभाऊ चितळकर, सोमनाथजी दाडगे, संजय डाके, सोमनाथजी भैलुमे, विलासराव घोडके, कांतीलाल कुचमेरे, आनंदराव घोडके, प्रमोदजी उजागरे, सदाशिव खंडागळे, प्रमोदजी काळे, अजित भोसले, सर्व संतोष मेजर, सर्व तालुक्यातले अनेक कार्यकर्ते, मान्यवर, बंधू भगिनी आणि सर्व मित्रांनो, खरं तर ही निवडणूक करीत असताना माझ्यावर एक मोठा आरोप या ठिकाणी पहिल्यापासून होत होता की अण्णासाहेब शेलार ही निवडणूक लढणार नाही, निवडणूक माघारी घेणार अशी बरीच चर्चा तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये रंगली होती, परंतु माझ्यावर शंका बऱ्याच जणांच्या घेतल्या होत्या
कारण तुम्ही सर्व नेते मंडळीला सुद्धा गवते सर आम्ही सगळेच होतो. बऱ्याच जणांना माझी शंका याचं कारण खरं होतं, कारण मी सगळ्यांबरोबर मैत्री केली. मी नागुड्यांसंग मैत्री केली 20 वर्ष 25 वर्ष बबनदादा पाचपुते यांचा कार्यकर्ता म्हणून त्यांच्या संग राहिलो आणि त्यांच्या कार्यकर्ता म्हणून राहिलो. नुसता कार्यकर्ता म्हणूनच नाही राहिलो तर 20 वर्ष खोटं सुद्धा बोलत राहिलो. म्हणजे इतका पक्का कार्यकर्ता मी त्यांचा होतो. तसंच राहुल दादांचा मित्र म्हणून मी राहिलो. म्हणून तुमची शंका आहे ना, हे खरं होतं की हा सगळ्याचा मित्र कोणाचा तरी ऐकून मागे घेणार. आमचे पत्रकार मित्र सुद्धा मला म्हणायचे तुमचा काहीतरी गेम दिसतोय. हे समोर बघा, हा माझा गेम होता आणि हा गेम आता सक्सेस होणार आहे. तुम्ही चिंता करू नका. 3 साखर सम्राटच्या विरोधात मी उभा राहिलोय. ऋषिकेश आत्ता बोलला, हे मांडव टाकायला आज महम्मदवाच्या पटांगणामध्ये मला जागा दिली नाही. म्हणले आमचे देवेंद्र फडणवीसची सभा आहे आज आणि त्यांची सभा होती. शाळेचा रिपोर्ट गेला की तुमच्या सभेला गर्दी होणार नाही, बाळासाहेब आंबेडकरांच्या सभेला गर्दी होणार. देवेंद्र फडणवीस त्यांनी आज आले नाहीत, ते त्यांची सभा रद्द झाली. म्हणून काल आम्ही त्यांना स्टेज मागितलं. म्हणले आमची सभा आहे. एक गरीब माणसाला भारत देश स्वतंत्र झाल्यापासून, जशा आमदारकी खासदारकीच्या निवडणुका झाल्यापासून जेवढ्या सभा ह्या महम्मदवाच्या पटांगणामध्ये झाल्या, पण आता तिथल्या सभा ह्या बाजार तळावरती का आल्या तर काहीतरी आता 50 वर्षानंतर हा बदल घडणार आहे त्या जागेत. म्हणून आज ह्या जागेवरती आपली सभा झाली. ही जागा बाजारची नाही, इथं रामाचं मंदिर आहे. इथं रामाच्या पावनभूमीत माझी सभा होती आणि रामाला गादीवर बसायसाठी कैकेयीने वनवासाला, कैकेयीच ना, कारण महाराज लोकातलं मला अनुभव नाही. कैकेयीने रामाला वनवासाला पाठवलं. माझा भरत गादीवर बसला पाहिजे. आता पिता खेळा, भरतानी गादीवर बसला नाही, भरतानी रामाच्या पादुक्याच्या सेवा केल्या. पण राम वनवासाला गेले, राम भरत त्या ठिकाणी गादीवर बसला नाही. तसं ह्या लोकांना मला इथं बाजार तळाच्या वनवासावर पाठवलंय, पण मुंबईच्या गादीवर तुम्हाला बसता येणार नाही. तिथं हाच पठ्ठ्या जाऊन बसणार. तुमच्या जीवावरती म्हणतोय मी, नाही तर मला म्हणा तुम्ही निघा दुसरीकडं. असं काय उद्योग करू नका बाबा हो. आणि तुम्ही तसा उद्योग केला तर मला पंढरपूरला जावं लागणार. आणि पंढरपूरच्या पायरीवर माझं एक पोतं राहील, तिथं एक परात राहील. तुम्ही म्हणता नाला, मी म्हणणार आले का वाळकीकर, जय हरी, रामभाऊ चितळकर. पत्रकार माझी काही तुम्हाला सुद्धा मोठी बातमी गावन. जिल्हा परिषदचा माझा उपाध्यक्ष पंढरपूरच्या पायरीवर बसला. पण मी खरा भक्त पंढरपुराच्या पायरीवर जरी बसलो, जसं पुंडलिकांनी आई बाबांची सेवा केली आणि पंढरीच्या पांडुरंगाला इठेवरती उभा केलं, तसं मी आज तुमच्यासाठी काही करायला तयार आहे. आज आमचे सगळे बहुजन समाजाची लोक एकत्र का आलेत, माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिले. तुम्हाला सांगतो निवडणुकीचा किस्सा. गोरखराव बोलले ते खरे. मला फॉर्म दिला,
बाळासाहेबांनी एबी फॉर्म दिला. आपल्या पक्षाचा फॉर्म भाई कार्यालयातून मिळतो. माझा फॉर्म राजगडावरती बाळासाहेबांनी मला तो फॉर्म दिला. तो फॉर्म मी आणला. एबी फॉर्म मी 28 तारखेला भरला. पत्रकारांना माहिती आहे 28 तारखेपर्यंत माझा मोठा सौदा चालू होता. सौदा थोडा थिडका नव्हता. पंढरपूरचे चोखोबा आहेत ते. पंढरपूरचे चोखोबा आहेत ते. आहे. तर तुम्हाला सांगतो माझा तो व्यवहार सुरू झाला. म्हणजे गरीब माणूस दिसला की त्याची नस ओळखायची. आणि माझा व्यवहार सुरू झाला. मला माहीत नव्हतं हे खोके बिके हे निवडणूक झालं. यांनीच सांगितलं. नागोड्यांनी 15 खोके दिले आणि शिवसेनेचं तिकीट आणलं. मी बोललो काही? हेच बोलले. नागोडे म्हणले राहुल जगतापने आमचा बापाचा फोटो चोरला आणि बॅनरवरही लावला. हे म्हणतोय तिकीट चोरलं, हे म्हणतोय बाप चोरला. आणि मी म्हणतो 50 वर्ष तुम्ही आमच्या गरिबाचं सगळं चोरलं. आता आम्ही सगळी सावध झालेली कंपनी आहे. आता इलेक्शन कुकडीच्या पाण्यावर चालू नाही, कुकडीच्या बोगद्यावर नाही. इथं आमची चिटुनी वाळकी पाटातले कार्यकर्ते आहेत. तुमच्या साखळाचा विषय नाही. आता निवडणूक फक्त लोकशाहीवर चालू आहे. पैसे का किती पैसे वाटतेत? तुम्ही घेतलेत काय? मग तुम्हाला काय माहिती 3-3 वाजतात? 3-3 हजार वाटतेत. हे तुम्हाला 3-3 दिलेत. तुम्ही 3-3 हजाराच्या आलंय हेलिकॉप्टर. सत्य का नाही? 3-3 हजार रुपये हे आपल्या गरिबांसाठी. तुमच्या मोठ्या लोकांच्या किमती विचारा. तुमच्या गावातल्या कुणाची लाख, कुणाची 6 लाख. तुम्हाला 3-3 हजार. जशी परिस्थिती असेल तसा पैसा. माझ्याकडे लक्ष द्या. हेलिकॉप्टर इकडे उतरणार नाही. साहेब बोलून जाणार आहेत. मला तुमच्या सगळ्या मुद्द्याचं बोलायचंय. आज ही निवडणूक महाराष्ट्र केसरी मोठाले 3 पैलवान आहेत आपल्या विरोधात. हिंद केसरी. मी आपला रेवड्यावरचा गडी आहे आणि मला तुम्ही त्यांच्या संग लढायला लावलंय. त्यांचे डाव मोठमोठाले आहेत. माझ्याकडे डाव नाही. पण तुमची ताकद पाहून मी एक डाव शिकलोय. 20 तारखेला हे असे डावात पडणार नाही. शेवटी त्यांच्या डोळ्यात माती टाकणार आणि 2 टंगड्या वाढणार, त्यांना चित करून टाकणार. तुम्ही चिंता करू नका. नाहीतर तुम्हीच माझ्या डोळ्यात माती टाका. असं होणार नाही ना? खरं सांगा. मला अण्णा शेलार मोर्चाने होणार नाही तसं. म्हणून आज या निवडणुकीमध्ये ही कशावर बोलत नाही, फक्त पैशाव. माझ्याकडे आज पैसा नाही. मी भीक मागतोय लोकांपाशी, हात पसरतोय. बाबा मला त्रास देऊ नका. मी एक गरीब माणूस आहे. रोज डिझेल गोळा करतोय. लोक कार्यकर्ते, आज माझे कार्यकर्ते सगळे फुकाट त्या ठिकाणी काम करतात. यांनी 3-3 हजार लोक, 300 लोक नांदेडवरून आणले, कुणी करमाळ्याहून आणलेत. तुमच्या तिकडे आले असतील. पत्रिका वाटतेत. प्रत्येक गावामध्ये पत्रिका वाटायचं काम चाललंय त्यांचं. पत्रिका वाटता अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी मी पाहिलेत. नागोडेंनी ते कळसच केलं आमच्या निवडणुकीत. आपल्या आष्टी तालुक्यामध्ये एक हातोळण आहे आणि आपल्या तालुक्यात एक हातोळण आहे. आणि त्यांचा सगळा लव जमा गेला. सभा झाली तिथं. नागोडे म्हणले मशालला आपल्या चिन्हाला शिक्का मारा, भरघोस मताने निवडून द्या, तुम्हाला कुकडीचं पाणी आणून देईन, तुमच्या इथं MIDC आम्ही उभा करू, कारखान्याचा ऊस मी नेईन.
आणि मागं पाहिलं तर आमदार भीमराव धोंडे यांच्या निधीतून बांधलेलं सभा मंडप. अरे म्हणले हात वळण तास तिथलंय म्हणले, उचललं सामान गेले इकडे, परत इकडे वर्त गेले. वडगाव शिंदोडी, वडगाव अलीकडे, शिंदोडीचे पाहुणे बसले, शिंदोडी पडले, शिंदोडी सुद्धा सभा घेऊन आले. म्हणले शिंदोडी पुणे जिल्ह्यात, मतदारसंघ माहीत नाही, काहीच माहीत नाही. वाळकीच्या चिचुंडी पाटीलच्या कार्यकर्त्याला माझी विनंती आहे, माझ्यासारख्या गरीब माणसावर विश्वास ठेवा. 50-25 वर्ष झाले कुकडी नाही, कुकडीचा बोगदा नाही, विसापूर पाण्याचा प्रश्न नाही, तासगाव पाणी सुटलं, MIDC नाही, तुमची साखळी नाही. 4 तारखेपासून आमच्या तालुक्यात MIDC सुरू झाली, बोगदा सुरू झालाय, आमच्याकडं सगळे प्रश्न सुरू झालेत. 20 तारखेला हा प्रश्न सगळे संपणार. यांच्या नादी लागू नका. 3 कारखाने झालेत, इस्टेटी इतक्या झाल्यात, अमाप इस्टेटी त्यांच्या झाल्यात. आपण काय मक्तेदारी घेतली का? आता बबनदादाचं 20 वर्ष काम केलं मी, आता पोरगं उभं राहिलं, मग माझ्या पोराने त्याच्या पोराचं काम करायचं, त्याच्या पोराला परत पोरगं होईन, परत माझ्या नातवानी त्याचं काम करायचं. अरे हा काही धंदा लावला होई, आम्ही काय करायचं? पिढ्यानपिढ्या तुमचंच काम. मला जमणार नाही का विधान परिषद मध्ये प्रश्न मांडायला? अरे तुम्ही मांडायचं होतं एकदा तरी साखळाचा विषय, एकदा तरी कुकडीचा विषय मांडायचा होता, बोगद्याचा. दिलीप वळसे पाटील म्हणले बोगदा होऊन देणार नाही. मी आज सांगतो, दिलीप वळसे पाटील, तो बोगदा नाही झाला तर तुझा सुद्धा कॅनेल फोडीन. त्याला ताकद लागती, ताकद. ही गुंतलेले सगळे इडी खाली. काल पैसे धरले यांचे पोलीस खात्याची लोक इथे येत, डिपार्टमेंटची. त्यांना माझी जाहीर विनंती आहे, तुम्हाला जर चेकिंग करायच्या असल्या गाड्या तर माझ्या गाड्या चेकिंग करा, त्या तिघांच्या गाड्या चेकिंग करू नका. ही आमच्या गोरगरिबांना मिळून द्या बाबा हो काहीतरी. त्यांनी सगळं चोऱ्या करून आणलंय ते तुम्हाला वाटायचंय. तुम्ही माझ्या गाड्या तास दाबून धरा, आणि जर त्यांची गाडी धरली ना, तुम्हाला त्याच्यात काही माल मिळाला तर निमा माझ्या गाडीत टाका. निवडणूक ही आपल्याला त्याच्याच पैशावर करायची. खरंय, तुम्ही सांगा, आता 3-3 हजारांचे पैसे वाटतात का नाही? तिघांचे पैसे घ्यायचेत का नाही? घ्यायचेत का नाही? हा म्हणताय तुम्ही, बरं घ्या. एवढा मन मोकळ्याचा कार्यकर्ता लागतो. तिघांचे पैसे घ्या, पण एक विषय, कोण काय म्हणते, एक तर मला भाषण येत नाही, मी शिकतो इथं. तिघांचे पैसे घ्या. एकच मिनिटात सांगतो मी, तिघांचे पैसे घ्या. एकाला मतदान दिलं तर दोघाला राग येणार आहे, एकाचे पैसे घेतले तर दोघाला राग येणार आहे. मग मला सांगा, तिघांचे पैसे घेतले, एकाला मतदान द्यावं लागेल, दोघाला राग येणार आहे. मग एक सोपी आयडिया सांगतो, तिघाचे पैसे घ्या, मला मतदान करा, तिघाला बी राग येणार नाही. सोपं गणित आहे. असा कार्यक्रम आपल्याला जोरात लावा लागणार. मी आगेच आहे, वेत नाही. साहेब आलेत, यांना म्हणायचं बाबासाहेब आंबेडकरांचा नातू बाळासाहेब आंबेडकर हे आज या ठिकाणी आलेत. ऐसा कोई पिंजरा नहीं जिसमें वो फंसेगा. होता है वो भीम का, भीम के असली खून का. होता है वो भीम का, भीम के असली खून का. लाल डर है, वंचितों का लाल डर है. किसी पिंजरे में कैद ना होगा, ये तो खानदान शेर है. किसी पिंजरे में कैद ना होगा, ये तो खानदान शेर है.
सलामी से इतना वंचित बहुजन आघाडीचं बाळासाहेब आंबेडकर साहेबांचं आता खाली बसाकडे मी निवडून येणार आहे 100%. सर्वांनी जागेवरती स्थानापन्न व्हावं. सर्वांनी जागेवरती स्थानापन्न व्हावं. आजच्या जाहीर सभेला संबोधित करणारे आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री ॲडव्होकेट प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आपण सगळ्यांनी त्यांचं टाळ्याच्या गजरामध्ये या ठिकाणी स्वागत केलं आहे. या ठिकाणी थोड्याच वेळात ते सभेला या ठिकाणी संबोधित करणार आहेत. व्यासपीठावरील सर्वांना विनंती करतो की कृपया आपण व्यासपीठाच्या खाली जायचं आहे. सर्वांनी व्यासपीठाच्या खाली जायचं आहे. या ठिकाणी साहेबांना सलामी द्यायची आहे. सर्वांनी खाली जायचंय. सर्वांनी बसून घ्यायचंय. सर्वांनी बसून घ्यायचंय. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री ॲडव्होकेट प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर साहेब यांना या ठिकाणी सलामी द्यायची आहे. सर्वांनी या ठिकाणी आंबेडकर साहेबांचा सन्मान होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय श्री अण्णासाहेब शेलार त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे विविध पदाधिकारी यांच्या शुभ हस्ते आंबेडकर साहेबांचा यथोचित सन्मान होत आहे. यानंतर आंबेडकर साहेब या सभेला संबोधित करतील. आता थोडक्यात खाली बसा. हे बासे फटाकडे बाबा आपल्याला निवडून आल्यावर लागतील परत वाजवायला. एक तर काटकसरीत चाललेला आपला कारभार. आज खरं तर मी माझं भाग्य समजतो साहेब तुम्ही या ठिकाणी आलात. मी तुम्हाला मगाशी एक उदाहरण देत होतो. ज्यावेळेस मला साहेबांनी फॉर्म दिला राजगडावरती माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीव हात फिरवला. म्हणले अण्णा साहेब हात फॉर्म तुला पण तू आमदार होणार आहे. पण त्यावेळेस माझा या तालुक्यामध्ये सौदा सुरू झाला. कोण 4 कोटी 5 कोटी आणि एकीकडे माझ्याकडे पक्षाचा फॉर्म होता. आणि पक्षाचा फॉर्म असताना मी बघायचो ऋषिकेश एकुलता एक मुलगा, एकीकडे 5 कोटीचं खोकं, एकीकडे बाबासाहेब आंबेडकर बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेला फॉर्म. मला रात्रभर झोप आली नाही. मी रात्रभर विचार केला जर हे एवढे खोके घ्यावा तर आपला एकुलते एक मुला आपण श्रीमंत होऊ. ते पैसे आपल्या कुटुंबाला लागतील. 5-25 एकर क्षेत्र होईल. ही माझी त्या ठिकाणी भूमिका होती. रात्रभर झोपलो नाही. ज्या दिवशी फॉर्म भरायचा त्या दिवशी म्हणलं का काय करायचं फॉर्म भरून आपल्याकडे पैसे नाहीत कशाला उभा राहायचं निवडणुकीला. पण माझ्या एक डोक्यात आलं सकाळी उठल्यानंतर अण्णासाहेब तुझ्याकडे 5 कोटीचा व्यवहार चाललाय आणि एक मुलगा आहे तुला 5 कोटी घ्यायचे का. तुला बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारत देशाची ज्यांनी घटना लिहिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातवानी जो फॉर्म दिलाय त्याचा अवमान करायचा का. मी त्यावेळेस निर्णय घेतला ज्या बाबासाहेबांनी या देशाची घटना लिहिली ज्या नातवांनी मला त्यांचा फॉर्म दिला म्हणलं आपण निवडणूक लढवायची माघार घ्यायची नाही. आता माझी माघार नाही. साहेब या ठिकाणी तुम्हाला माझं 2च मिनिटं या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. साहेब सगळा वंचित समाज सगळा समाज माझ्याबरोबर राजकारण करतोय. कुठलं जातीपातीचं राजकारण मी करीत नाही. मी सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा कार्यकर्ता आहे. जर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जर तुम्ही मोहम्मदचं पटांगण देऊ शकले नाही, तुम्ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जर एखादा कार्यकर्ता जर त्याचा प्रचार करीत असला तर त्याला दम द्यायचं काम करतात. लोकांना उघड्यावरती बोलून देत नाही. कुणी माझ्या संग फोटो काढा तर त्याला दम देतात. ही जर तुम्हाला ह्यांची हुकुमशाही दादागिरी जर मोडायची असेल तर 20 तारखेला मी जसा प्रामाणिकपणे राहिलो एकाही रुपयाला राजेंद्र राहिलो नाही
तसं 20 तारखेला तुम्हाला सगळ्याला माझ्यासारख्या गरीब कार्याच्या पाठीमाग उभा राहावं लागेल ही मी तुमच्या पुढं हात जोडून पाया पडून मी विनंती करतो. खरं तर मी तुमच्या पुढं लोटगा घेतो. जर आता उद्या इलेक्शन मध्ये माझं बरं काही झालं तर मला तुम्ही आज सांगा माझा परपंच उघड्यावरती पडणार. आजची ही परिस्थिती निवडणूक लढवायची आमची नाही. मी आज लोकांची वर्गणी करतोय, डिझेल भरून गाड्या फिरतोय आणि लोकांच्या दारात जाऊन पाया पडतोय. मला मत द्या. माझ्याकडे कारखाना नाही, माझ्याकडे कुठं पैसा नाही वाटायला. आज सुरेखाताईंनी सांगितलं ह्या लोकांना कुणाला पैसे देऊन मी इथं आणलं नाही. सुरेखाताईला फोन केले, कुणाचे फोन केले मला माहिती. येऊ नका साहेबांना फोन केले, येऊ नका गर्दी नाही म्हणले. साहेब ही लोक इकत नाही आणलेले, साहेब ही लोक फ्रीमध्ये आलेत. ह्याच्यात कुणी एखाद्याने वर बोट करा मिरच्या वापरला का तुम्हाला? 1 रुपया खर्च या ठिकाणी केला नाही. तुम्ही प्रेमाने आलात. मी 20 तुम्ही फक्त 20 तारखेपर्यंत दम धरा. धरतान का? खरं सांगा, माझी शपथ घेऊन सांगा. मला काय कोणाची शपथ घ्याला? मला ज्याची प्रामाणिकपणे मला मतदान करायचं त्यांनी वर हात करा. या सर्वांना माझी कळकळीची विनंती. ही माझी मी सांगितलंय ही माझ्या आयुष्यातली शेवटची निवडणूक आहे. मी परत फॉर्म भरणार नाही हे आज मी ठामपणे सांगतोय तुम्हाला. आमदार झालं तरी पुन्हा ही संधी मी घेणार नाही. कुणाला देऊ शकतो पण यांच्या पिढ्या चाललेत. 2 कारखाने, 3 कारखाने, 4 कारखाने. अरे काय वर घेऊन जाणार का तुम्ही? अरे तुम्ही एवढे कारखाने तुम्ही आमच्या भटक्या जमातीतलं एखाद्या गरीबातलं एखाद्या मराठा गरीब समाजातलं चांगलं शिकलेला मुलगा चांगली शिकलेली मुलगी ही दत्तक घ्यायला पाहिजे होती. त्याचं शिक्षण पुरं करायला पाहिजे होतं. तिला डॉक्टर वकील करायला पाहिजे होतं. हे न करता तुम्ही लोकांकडून पैसे घेतात, लोकांना पैसे वाटतात. काल एक जणाचे पैसे धरलेत, अजून तर लय ठिकाणी आज ही सभा पाहिली ना. आता त्यांचे पोते मोकळे होणार. तुम्हाला माझी एक विनंती आहे, मला तुम्ही काही देऊ नका, मी तुम्हाला काही देणार नाही. फक्त मला तुमचं मतदान आपल्या गॅसच्या टाकीला द्या. सिलेंडरच्या टाकीचं गॅसचं रोज आठवण होती की नाही तुम्हाला महिलांनो? आणि जर का कुणी मतदान मला केलं नाही तर मी इलेक्शन झाल्यावर सगळ्या टाक्या गोळा करणार आहे. कारण ही परिस्थिती आपण पाहतोय. पैशावरी ती लोक ऐकात घ्यायला निघलेत. एकदा साहेब यांनी जी केलंय 25-30 वर्षापर्यंत आतापर्यंत कुणीही केलं नाही. त्यांना गोरगरिबाची ताकद कळली नाही. हे समोर बसलेला आगी मावळे याला दगड हाणायचं काम यांनी केलंय. हे आगी मावळ आता उठलंय. 20 तारखेला चावा घेऊन ह्या लोकांना खतमा केल्याशिवाय राहणार नाही. एवढं मोठं ही आज उठल्याला ही आमचं मवाळ आहे. आता किती आत्मा. आता आपण तुम्हाला एक सांगतो, ह्या सभेमुळे अजून एक फायदा झाला. मी लक्ष्मी पुत्र आहे. माझ्या पायात लक्ष्मी आहे. 3,000चा बाजार आता 5,000 जाणार आहे. तुम्ही ते सणकून घ्या, पण फक्त माझ्यासारख्या गरीबाला तुमची सेवा करायची मला संधी द्या. मी हात जोडतो, पाया पडतो. बाळासाहेब साहेबांच्या समोर मी तुमच्या समोर नतमस्तक होतो. फक्त एवढी संधी माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्याला द्या. एवढी सगळ्याला हात जोडून विनंती करतो. सर्वांच्या पाया पडतो. बाबा हो, माझं तेवढं 5 नंबरचं बटन दाबा. आज साहेब आलेत. साहेब येतील की नाही येतील मला शंका होती. साहेब आले. साहेब तुमच्या आशीर्वादाने, नुसत्या तुमच्या स्पर्शाने आज आमची भूमी पवित्र झाली. आणि ही भूमी पवित्र
आता मला कुणी पाडू शकत नाही. एवढी मोठी ताकद मागे असल्यावर आणि तुमची ताकद. आता तुम्ही उद्या सर्वांनी सगळा निर्णय घ्या. साहेबांना जायचंय, साहेब आलेत म्हणून पुन्हा आपली गेट 4-5 दिवस राहिलेत. लोक सांगणार माझ्याविषयी काहीतरी व्हॉट्सअपला वगैरे येणार. अण्णासाहेबांनी 2 दिवसात माघार घेतली. घनश्याम अण्णांनी माघार घेतली त्यावेळेस घनश्याम अण्णाचं नाव थोडं नुसतं अण्णासाहेब शेलार, अण्णा शेलारची माघार. ते घनश्याम अण्णांचं सुद्धा कार्यक्रम ह्या 2-3 लावलाय. तुम्ही हे समजू नका. हे घनश्याम अण्णा असतील, अनेक लोक आहेत, फक्त शरीराने तिकडे आहेत, बाकीचे सगळे मनाने इकडे आहेत. तुम्ही चिंता करू नका. हे ज्यांनी यांचा काटा काढाय ही लोक राहून काटा काढणार आहेत. तुम्ही उद्यापासून सगळी कामाला लागा एवढीच या ठिकाणी विनंती करतो. पाया पडतो, हात जोडतो आणि माझ्यासारख्या माणसाला मदत करा एवढी या ठिकाणी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. नागपूरची ए राजा जरा आता हां नागपूरची प्रेस कॉन्फरन्स संपली. पत्रकारांशी गप्पा मारत बसलो होतो तेव्हा पत्रकार असे म्हणत होते की तुम्ही श्रीगोंद्यामध्ये कोणाला उचललंय. तर म्हटलं एका बाजूला 3 कारखानदार आहेत आणि दुसऱ्या बाजूला 15 एकर असणारा एक साधा शेतकरी उतरलेला आहे. ते मला म्हणत होते लढत होणार का. तर म्हटलं आमच्या मताप्रमाणे लढत होईल त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. एक जण 450 कोटीचे मालक आहेत आणि या 450 कोटीशी तुम्ही लढणार कसं. मी फक्त त्यांना एवढंच म्हणाला कुठं ठेवलेत फक्त मला एवढं सांगा, डल्ला मी मारायला तयार. ते म्हटलं का. तर म्हटलं पारद्यांची माझ्याकडे टोलीच आहे. इथं बाजूला आपण गेलो तर मागे असणाऱ्या पारद्याने फार धुमाकूळ घातला होता. त्या पोलिसांनी मलाच बोलवलं, प्रकाशराव तुम्ही या, तुम्हाला ते साहेबभाऊ म्हणतात. हा म्हटलं मला ते साहेबभाऊ म्हणतात याची मला जाणीव आहे. काही करा पण ते थांबवा सगळं जरा. त्याच्यामुळे त्या नागपूरच्या प्रेसवाल्याने ती कहाणी सांगितली आणि ते म्हटलं. आणि मी त्यांना असं म्हणालो की मी गेलो नाही मतदारसंघात अजून, फक्त माहितीच घेतो आहे. पण त्या माहितीवरनं एवढं मी आपल्याला सांगतो की अण्णासाहेब शेलार हे जिंकलेले आहेत म्हणून मी आपल्याला असताना या ठिकाणी सांगतो. आता तुम्ही माझा शब्द खोटा पाडणार आहात का. 100% बघा, नाही तर म्हणतील पैसेवाल्याने आपल्याला शेवटी हरवलं अशी अवस्था होईल त्या ठिकाणी. 101% काय विजय ना. हां, नाही तर म्हटलं 100चे 101% झाले, निगेटिव्ह बाजू आली की काय. मित्रो, जो गुणागोविंदाने चालणारा गाडा होता या महाराष्ट्राचा, ते बिघडवण्याचं कामकाज या ठिकाणी दुर्दैवाने मी असं म्हणेन निजामी मराठ्याकडून चालले असं मी त्या ठिकाणी मानतो. मी मराठा समाजाचे 2 भाग करतो. एक असणारा निजामी मराठा आणि एक असणारा रयतेतला मराठा. हा रयतेतला मराठा आपल्यासारखा साधा सोपा सरळ सरळ अशी असणारी अवस्था आहे आणि हा जो निजामी मराठा आहे हा कपटी मराठा आहे, श्रीमंत मराठा आहे आणि लुटारू मराठा आहे अशी असणारी परिस्थिती आहे. मी याला निजामी म्हणतो याचं कारण हे जे निजामचं जे टायटल आहे
सरदारक्या, जहागीरदार, इनामदार, हे ज्या पदव्या आहेत दिल्या कोणी पदव्या? निजामाने दिलेल्या पदव्या आहेत. आणि निजामाने ह्यांना पदव्या का दिल्या? तर तुमच्याकडे जो असणारा हद्दीचा भाग आहे त्याच्यामध्ये तुम्ही असणारा लुटा, सगळं करा, पण असणारा निजामबरोबर राहा, अशी असणारी परिस्थिती आहे. जे रयतेतला मराठा आहे, शिवाजीतला असणारा मराठा जो आहे, शिवाजींनी ज्यांचं राज्य जिंकलं त्यांच्याकडून ही पदं घेतली. आणि आजची आपली जी रेव्हेन्यू सिस्टम आहे ती रेव्हेन्यू सिस्टम शिवाजीच्या काळापासून सुरुवात झालेली आहे, हे आपण असणारं लक्षात घ्या. या कारखानदाराने उसाचे पैसे दिलेत का? नाही दिले ना? तुम्हाला पाहिजेत ते? नक्की सांगा, तुम्हाला पाहिजेत का? तुम्ही मनातून बोलत नाही, नुसतं तोंडातून बोलताय. होय, तुम्हाला पाहिजेत ना? तुम्ही इथं असणारं अण्णासाहेब शेलार यांना असणारं आमदार करा. तुम्ही यांना आमदार करा आणि आमदार केल्या तुमच्या घरपोच पैसे पोचल्याशिवाय राहणार नाही, तेवढं लक्षात घ्या. तुम्हाला मागायची गरज पडणार नाही. तुम्हाला मागायची गरज पडणार नाही. ते पुण्यामध्ये जे साखर संकुलन आहे, ते साखर संकुलनाच्या बैठकीला मी एका होतो तिथं. त्याच्यानंतर मला बोलवतच नाही आता ते. का मी तिथे बसल्याचं एक खोडा घातला. 15 दिवसाच्या आतमध्ये पैसे दिले पाहिजेत कारखानदारांनी. नाही दिले तर त्या कारखानदाराकडून वसूल आपण केले पाहिजेत. आता त्यांना होई म्हणता येतो, नाही म्हणता येत नव्हतं. ते म्हटले प्रकाशराव कसं करायचं? काय नाही म्हटलं, ठराव करा आणि मंजूर करून घ्या. ठराव मंजूर झालेला आहे, त्याची मला जाणीव आहे. आणि त्याच्यामुळे यांनी जर पैसे दिले नाही तर यांच्या असणाऱ्या सगळ्या इस्टेट अँड प्रॉपर्ट्या या विकून तुमचा असणारा पैसा परत दिल्याशिवाय राहणार नाही, एवढं असणारं लक्षात. बबनराव पाचपुते आजारी आहेत, याची मला जाणीव आहे. चांगले मित्र आहेत माझे, वारकरी आहेत. नाही, आम्ही दोघंही पेशेने शिक्षक आहोत, एवढं असताना सांगतो. याचं कारण की इथले असणारे जे अनेक तरुण पिढी जी आहे त्या तरुण पिढीचे आम्ही असणारा वर्ग घेतो. भाषण कसं करायचं, लोकांशी कसं वागायचं, कुठल्या प्रश्नाकडे कशा रीतीने बघायचं, कशा रीतीने तोडायचं, उद्याचं ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये बसलं की मग ती ॲडमिनिस्ट्रेशन कशी चालवायची, याचे आम्ही असणारे घेत होतो. पण बबनरावांना 15 वर्षापूर्वी म्हटलं तुमचा रस्ता वेगळा झाला आणि माझा रस्ता वेगळा झाला. ते म्हटले प्रकाशराव हे कशासाठी? म्हटलं तुम्ही समाजवादी राहिला नाहीत आणि मी फुले शाहू आंबेडकरवादी सोडू शकत नाही. तुम्ही जे आहे समाजवादी राहिला नाही, युक्रांतवादी राहिलेला नाही, किंवा तुम्ही आता विचारांची भेसळ केलेली आहे. आणि विचारांची भेसळ केल्यामुळे तुम्ही आता असणारं ज्याला सुखाच्या मार्गावरती होतात ते आता दुःखाच्या मार्गावरती चाललेलं आहे. कारण का तुम्ही करप्शनच्या मार्गावरती चाललाय, अशी असणारी परिस्थिती आहे. माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी की 3 दिवस फक्त इलेक्शनला आहेत. मी असं म्हणालो की पैसे वाटणार नाहीत असं नाही, हे वाटतील. ऐकून ते घ्या, ते पैसे वाटप करतील. माझं म्हणणं आहे घ्या, चोरलेले पैसे. आणि त्यांनी असं विचारलं मतदान दिल्यानंतर, अरे बाबा तू पैसे घेतले मतदान दिले नाही, त्यांना म्हणा आंबेडकरांना नेऊन दिलेत. मागायचे जे आहेत ना ते आंबेडकरांकडे जाऊन मागा.
माझ्याकडे कोण मागायला येत नाही, माझ्याकडे कोणीच मागायला येत नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. आता इथे उमेदवार कोण कोण आहे? बबनराव पाचपुतेंचा मुलगा आहे, बरोबर आहे. त्यांच्या आईला उमेदवारी जाहीर झाली होती, भांडण केलं. म्हणून मी म्हटलं मग असे आपला सर पाचपुतेंचा उल्लेख केला या ठिकाणी. आता जो आईचा होऊ शकला नाही तो तुमचा कुठं होणार आहे? जो स्वतःच्या आईला एक निवडणूक आहे, पुढची निवडणूक पुन्हा तो लढू शकला असता, परंतु जिथे तो आईचा होऊ शकला नाही तो तुमचा कुठे होणार आहे? त्याच्यामुळे अजिबात विचार करण्याची गरज नाही. आले तेवढे घ्या आणि मोकळं व्हा. मित्रो, माझा आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे. आरक्षणाचा मुद्दा हा संविधान समितीमध्ये फार गाजला. तो एवढा गाजला की बाबासाहेबांनी आपला राजीनामा देऊन टाकला आणि त्यांनी म्हटलं की तुमची घटना तुम्ही करा, मी ज्यांच्यासाठी आत्तापर्यंत भांडत आलेलो आहे त्यांना उद्याच्या व्यवस्थेमध्ये स्थान नसेल. ते उद्याची लोकशाहीचा उपयोग काय, उद्याच्या सरकारचा उपयोग काय आहे? म्हणून ते म्हटले मी राजीनामा देणार. त्याने राजीनामा दिला. सरदार पटेल, काँग्रेस पार्टीने सरदार पटेलांना पाठवलं की तुम्ही करा आणि काही म्हणवा, कारण का आपल्याकडे घटना लिहिणारा दुसरा कोणीच नाही. सरदार पटेल आले, त्यांनी वाद घातला, प्रचंड मोठा वाद घातला. ते म्हटले तुम्ही काही करा, इथल्या गोरगरीब माणसाला सत्तेमध्ये स्थान नसेल तर त्याच्या घटनेचा जनक हा मी होणार नाही, हे ठामपणे त्यांनी असताना त्या ठिकाणी सांगितलं. शेवटी सरदार पटेल यांच्या असताना लक्षात आलं की आपल्याकडे घटना लिहिणारा कोणीच नाही आहे आणि म्हणून त्यांनी बाबासाहेबांना सांगितलं तुम्हाला आरक्षणाबद्दल काय लिहायचं आहे ते लिहा, आम्ही मंजूर करतो, पण हा तुमचा राजीनामा तुम्ही मान्य करा. काँग्रेस पार्टीने, त्यावेळेसची काँग्रेस पार्टी होती, भारतीय जनता पक्ष आज असताना म्हणतं की बाबासाहेबांना असताना काँग्रेसने विरोध केला. अरे नालायकांनो, तुम्ही पण विरोध करणारे होतात ना, हे विसरताय कशाला? याच आरक्षणाच्या तत्वावरती 47-48 हे 2 वर्षाचं पंचगण्य म्हणून त्यांचं RSSचं जे वर्तमानपत्र आहे ते जर काढलं तर त्याच्यातले आपल्याला रखानीच्या रखानी मिळते की आरक्षण कशासाठी पाहिजे, आरक्षण नकोच आहे, विरोध आहे आमचा आणि आम्ही होणार नाही, तुम्ही केलं तरी आम्हाला संधी मिळाली, आम्ही बदलल्याशिवाय राहणार नाही, अशा वल्गना त्यावेळेसच्या RSSच्या होत्या, हिंदू महासभेच्या होत्या. त्याच्यामुळे आज पुन्हा आरक्षण धोक्यामध्ये आलंय हे असताना लक्षात घ्या. ते कोर्टामार्फत धोक्यामध्ये आलं. कोर्टाने काय म्हटलं की स्थानिक स्वराज्यामध्ये ओबीसीचा आरक्षण राहणार नाही. का राहणार नाही? तर 27% कुठून आले ह्याचा आम्हाला माहीत नाही. आले लेखो हो, तुम्ही मंडल आयोग जर वाचलात, पार्लमेंटमध्ये असणारं 84ची असणारी भाषणं जर आपण ऐकली, ठराव मंजूर केलेला आपण ऐकला, तर त्यावेळेस सुप्रीम कोर्टाचं एक जुना आदेश होता की 50%च्या वरती आरक्षण जाता कामा नये. 15% आणि 7.5% हे SC आणि STला असल्यामुळे 50%ची ओलांडू नये म्हणून 27% फिक्स करण्यात आलं की 27% आरक्षण ओबीसीला दिलं गेलं. परंतु डेटा नसल्यामुळे, माहिती नसल्यामुळे ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असतील, नगरपालिका आहेत, महानगरपालिका आहेत, इथे ओबीसींची संख्या किती ही माहीत नसल्यामुळे आम्ही असताना स्थगिती दिलेली आहे. आणि स्थगिती कधीपर्यंत दिलेली आहे? जोपर्यंत जात न्याय जनगणना होत नाही तोपर्यंत.
जात गणना झाली नाही तर ओबीसीला आरक्षण नाही. आणि भारतीय जनता पक्षाने काय केलेलं आहे, नरेंद्र मोदीने सुप्रीम कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट दिलेला आहे आणि ॲफिडेव्हिट देऊन सरकारच्या वतीने सांगितलेलं आहे की आम्ही जातनिहाय जनगणना करू शकत नाही. हे लिहून दिलेलं आहे भारतीय जनता पक्षाने. उद्याच्या विधानसभेच्या निवडणुका संपल्या तर आपण एक लक्षात घ्या, अशाच पद्धतीचा ठराव महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये येईल आणि जात गणना आम्ही करतो तोपर्यंत शिक्षण आणि नोकरी याच्यातलं ओबीसीचं आरक्षण आम्ही थांबवतो. म्हणजे असणारा ज्याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहू महाराज असेल, महात्मा फुले असतील, भांडले की इथल्या गोरगरीब माणसाला, SC STच्या माणसाला, ओबीसीच्या माणसाला सत्तेमध्ये कुठेतरी बसता आलं पाहिजे, तोच मार्ग संपवला जातो हे लक्षात घ्या. तो आपण संपू द्यायचा आहे का? मग आपल्याला मतदान कोणाला करायचं आहे? मतदान कोणाला करायचं आहे? मतदान आपलं कोणाला करायचं आहे? मतदान आपलं कोणाला मतदान कोणाला करायचं आहे? मतदान कोणाला करायचं आहे? मतदान कोणाला करायचं आहे? अरे गॅस सिलेंडरला करायचं आहे ना. अर्ध म्हणत राहिले. तुमचं मत हे गॅस सिलेंडरला गेलं पाहिजे आणि गॅस सिलेंडरला मत आपलं गेलं तर शेलार हे असले आमदार झाले आणि उद्याच्या विधानसभेमध्ये आरक्षण थांबवण्याचा जो मुद्दा येणार आहे तो आपल्याला हाणून पाडता येईल हे आपण सारं लक्षात घ्या. मित्रो, मी इथल्या साऱ्या मुस्लिम बांधवांना अपील करतोय, निपुर शर्मा नावाच्या महिलेचं वक्तव्य आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. 2-3 वर्षापूर्वी मोहम्मद पैगंबरासंदर्भातला केलेलं वक्तव्य आहे. जगभरातून भारताचा निषेध झाला, परंतु कोर्टाने असं म्हटलं कुठलाही कायदा नसल्यामुळे आम्हाला असणारा ह्या निपुर शर्मा यांच्या विरोधात कारवाई करता येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. इथे मोहम्मद पैगंबर असतील किंवा देवदेवता असतील यांच्यावरती अश्लील भाषा केली जाते. कायदा नसल्यामुळे हे सगळे सुटतात अशी असणारी परिस्थिती आहे. मी इथल्या असणाऱ्या मुस्लिम बांधवांना आवाहन करतोय की या निवडणुकीचं मत मोहम्मद पैगंबराच्या नावाचं मत आपण केलं पाहिजे. वंचित बहुजन आघाडी आणि अण्णासाहेब शेलार हे आपल्याला असणारं आश्वासन देत आहेत की उद्या विधानसभेमध्ये निवडून गेलो, जो कायद्याचा अभाव आहे तो कायद्याचा अभाव भरून काढला जाईल आणि मोहम्मद पैगंबराच्या नावाने एक विधेयक मंजूर केल्या जाईल की ज्यामध्ये कुठल्याही देवदेवताचा किंवा पैगंबरांचा असणारा वाईट अर्थाने उल्लेख केला तर त्याला किमान 7 वर्षाची सजा झाली पाहिजे. किमान 7 वर्षाची असणारी सजा झाली पाहिजे असं विधेयक आम्ही मंजूर करणार आहोत. आणि म्हणून मुस्लिम समाजाला माझं असणारं आव्हान आहे की यावेळचं मत हे मोहम्मद पैगंबराच्या नावाने आपण गॅस सिलेंडरला द्या ही अपेक्षा बाळगतो. माझा वेळ झालाय आणि मी या ठिकाणी थांबतो. नमस्कार. जय भीम.